श्री शिवाय नमस्तुभ्यम. वैशाख शुक्ल सप्तमी जी साजरी करण्यात येते गंगा सप्तमी म्हणून. दसऱ्याला गंगादेवी या पृथ्वी तलावर अवतारली नदीच्या स्वरूपामध्ये, पण तिला पुनर्जन्म मिळाला तो वैशाख शुक्ल सप्तमीला. ऋषी जुहनू यांच्या कानामधनं ती परत प्रकट झाली. असा आजचा पवित्र दिवस. नक्की आज गंगादेवींचं स्मरण करून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाकून तुम्ही आज आंघोळ करू शकता. आणि त्याचबरोबर या गंगाजलाचं तुम्ही दान देऊ शकता. गंगाजल जे आपल्याला इझिली सगळ्यांना मिळतं दुकानांमध्ये पूजेच्या वगैरे, त्या गंगाजलाचं तुम्ही दान देऊ शकता. आणि अतिशय पुण्यदायी आणि फलदायी असलेली गंगादेवी, तिचं तुम्ही स्मरण करायचं आहे. बघा, देवीचा जो मंत्र आहे तो ओम श्री गंगाये विश्वरूपिणी नारायणी नमो नमः. हा गंगादेवींचा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. गंगा नदीमध्ये ज्यांना स्नान करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून गंगा नदीमध्ये स्नान करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. दिवसभरामध्ये आज तुम्ही वारंवार गंगादेवींचं स्मरण ठेवा. असे मानण्यात येते की या मनुष्य योनीमध्ये जर आपल्याकडनं काही वेगळी कर्म घडली असेल तर पाप धुवून टाकण्यासाठी गंगा नदीमध्ये स्नान करण्यात येते. तर अशी ही आजचा पवित्र दिवस गंगा सप्तमी. गंगा सप्तमी ह्या पवित्र दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर कालपासून सुरू झालेले आहेत नरसिंह नवरात्र. श्री विष्णूंचा चौथा उग्र अवतार नरसिंह अवतार. तर यांची जयंती आहे. म्हणजे हे नरसिंह अवतारामध्ये श्री विष्णू प्रगट झाले तो दिवस आहे वैशाख चतुर्दशी. म्हणून कालपासून नवरात्र सुरू झालेले आहे. नरसिंह देवांचं तुम्ही स्मरण करू शकता, त्यांचा तुम्ही जप करू शकता. नरसिंह जप जो आहे तो तुम्ही करू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप पण श्री विष्णूंचा तुम्ही करू शकता. नरसिंह अवतार साक्षात भगवंतांनी हा अवतार घेतला आपल्या भक्तासाठी. त्यांचा थोर निस्सीम भक्त प्रल्हाद, जो अखंड नामस्मरण श्री विष्णूंचे करत होता. आणि भक्त प्रल्हाद म्हणजे त्यांचे वडील जे राक्षस हिरण्यकश्यपू यांना अहंकार जागृत झाला होता. कारण त्यांना असं वरदान मिळालेले होते देवाकडनं की त्यांना कुठल्या मनुष्याकडनं नाही, प्राण्याकडनं नाही, घरामध्ये नाही, घराबाहेर नाही, रात्री नाही, दिवसा नाही, असे कधीही त्यांना मरण येणार नाही. तर त्यासाठी अहंकार त्यांच्यामध्ये तयार झाला. आणि मग अहंकार झाल्यावर आम्ही स्वतः श्रेष्ठ आहे असे त्यांना वाटायला लागले. पण त्यांचा स्वतःचाच मुलगा भक्त प्रल्हाद हा अखंड नामस्मरण करत होता श्री विष्णूंचं. त्याद्वारे हिरण्यकश्यपू राक्षसाला खूप त्रास व्हायला लागला. अनेक प्रकारे त्यांनी जी भक्त प्रल्हाद यांची साधना होती ती खंडित करण्याचा प्रयत्न केला. अशाच कठीण प्रसंगी जेव्हा भक्त प्रल्हाद श्री विष्णू नामामध्ये मग्न होते तर त्यावेळेस हिरण्यकश्यपू या राक्षसाने युक्ती केली त्यांना मारण्यासाठी. त्यावेळेस साक्षात श्री विष्णू नरसिंह अवतारामध्ये प्रकट झाले. अर्धा देह त्यांचा प्राण्याच्या याच्यामध्ये होता आणि अर्धा देह मनुष्य. म्हणजे ते मनुष्य पण नव्हते, पूर्ण प्राणी पण नव्हते. त्यांचा चेहरा होता तो सिंहाचा होता. आणि कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही असंही वरदान हिरण्यकश्यपू राक्षसाला मिळाले होते. तर त्यावेळेस नखांनी आणि उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळी बघा भगवंतांनी नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपू राजाला त्याचे पोट फाडले आपल्या नखांनी. कारण ते अर्धा प्राण्याचा त्यांचा देह होता. तर त्या नखांनी त्यांनी पोट फाडले आणि अशा प्रकारे त्यांनी त्या दुष्ट राक्षसाचा वध केला. म्हणजे अहंकार रूपी राक्षसाचा वध करून सत्याचा विजय झाला. असा हा नरसिंह अवतार. भक्त प्रल्हाद म्हणजे जे ज्यांनी आपल्याला शिकवण दिली की अखंड तुम्ही नामस्मरण करा. कलियुग हे संगम युग आहे. या संगम युगानंतर येणार आहे सतयुग. त्या सतयुगाची वाटचाल सुरू आहे. सातत्याने चांगले विचार आणि त्या चांगल्या विचारांद्वारे अखंडित नामस्मरण, भरभरून अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान याच्याद्वारे आपण आपली वाटचाल सतयुगाकडे होत आहे. उद्याचा दिवस आहे 24 एप्रिल.
वैशाख शुक्ल अष्टमी, ज्या दिवशी दशमहाविद्यामधील पार्वती देवींचा प्रभावी 8वा अवतार माँ बगलामुखी देवी यांची जयंती उद्या आहे. माँ बगलामुखी देवी ज्यांचा उल्लेख असा आहे की हळदीचे जे सरोवर होते, सरोवराच्या बाजूला श्री विष्णूंनी साक्षात त्यांची तपश्चर्या केली होती, आदिमाया आदिशक्तींची. या पृथ्वीवर जेव्हा भयानक असे वादळ सुरू झाले होते, त्या वादळाला बघून सगळे देव भयभीत झाले आणि त्यामुळे श्री विष्णू पण चिंतित झाले आणि त्यांनी या हळदीच्या सरोवराच्या बाजूला आदिमाया आदिशक्ती देवी पार्वतींची उपासना केली, साधना केली. या सरोवरामधून माँ बगलामुखी देवी ह्या प्रगट झाल्या बगलामुखी स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर स्वरूप असलेली ही देवी, जिने वादळाला तर शांत केलेच, पण जेव्हा जेव्हा वाईटाचा कहर होतो त्यावेळेस त्या वाईटावर त्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी, शत्रूंना स्तंभित करण्यासाठी ही अशी शक्तिमय स्वरूप असलेली आदिमाया आदिशक्ती देवी पार्वती, ज्यांचे सुंदर असे हळदीच्या रंगाप्रमाणे स्वरूप आहे, सोनेरी कांती असलेली ही देवी, जी पितांबरी आणि स्तंभित म्हणून, जिला शत्रूला स्तंभित करण्याची शक्ती आहे म्हणून तिला स्तंभिनी म्हणून पण ओळखण्यात येते, अशी ही माँ बगलामुखी देवी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. माँ बगलामुखी देवींचं आपण उद्या स्मरण करणार आहोत ब्रह्ममुहूर्त रेकी ध्यानाद्वारे. ब्रह्ममुहूर्त रेकीचं ध्यान आपलं होत असतं, आज पण सकाळी झालेलं आहे. तर माँ बगलामुखी देवी त्यांच्या असण्याची प्रचिती आपल्याला देतातच. दशमहाविद्या ह्या अतिशय प्रभावी असलेल्या देवी पार्वती यांचे स्वरूप तांत्रिक स्वरूपामध्ये म्हणून त्यांना ओळखण्यात येते आणि बरेचसे लोक तांत्रिक स्वरूप म्हणून त्यांची पूजा करतच नाही. पण आवर्जून तुम्ही माँ बगलामुखी देवींचं स्मरण करा. आपल्याला तांत्रिक पूजा कुठलीही करायची नाही, फक्त त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना जे आवडतं त्या गोष्टी आपण करायचं आहे. पिवळे वस्त्र म्हणजे हळदीच्या सरोवरामधनं ती प्रगट झाली. उद्याच्या दिवशी तुम्ही हळदीचं दान करू शकता आणि ह्या देवीला अतिशय प्रिय असलेलं पिवळं वस्त्र तुम्ही दान करायचं आहे. पिवळ्या फुलांनी तुम्ही तिला सजवायचं आहे. पिवळा रंग हा जो अतिशय प्रिय आहे, पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्ही या देवीला अर्पण करायचा आहे. नुसतं स्मरण करून तुमच्या देवघरामध्ये जी कुठली आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप मूर्तीच्या स्वरूपात आहे तिला तुम्ही उद्या पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवू शकता. तर अशी ही देवी माँ बगलामुखी, जी शत्रूंना स्तंभित करणारी देवी आहे. शत्रू जे आपल्याला सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्याला या मनुष्य योनीमध्ये त्रास देत असतात, एकमेकांमध्ये असलेले चढाओढीची भावना, अहंकार रूपी भावना, या सगळ्यांचा नाश होण्यासाठी माँ बगलामुखी देवी यांची नक्की साधना करायची आहे. माँ बगलामुखी देवींचा मंत्र ओम श्री बगलामुखी देवी ओम ह्रीं नमो नमः. ओम ह्रीं बगलामुखी देवी ओम ह्रीं नमो नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा त्यांचा जप करू शकता आणि बघा त्याद्वारे तुम्हाला माँ बगलामुखी देवींचे आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होतेच. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी असलेली ही रेकी साधना आपण एक प्रकारचे म्हणू शकतो. रेकी आणि अध्यात्म यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि आजचा अजून एक शुभ आपण म्हणू शकतो योग जुळून आलेला आहे, तो आहे गुरुपुष्यामृत योग, जो सकाळी 8:57 सुरू झालेला आहे. गुरुपुष्यामृत योग या वर्षीचा पहिला योग जो आलेला आहे वैशाख शुक्ल सप्तमीला. आज दिवसभरामध्ये तुम्ही गुरुग्रहाचे आभार मानायचे. गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. हा गुरूंचा जप तुम्ही करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सोने चांदी तुम्ही खरेदी करू शकता ज्याच्यामध्ये आहे गुरुतत्व. ज्यांना शक्य नसेल त्यांनी बघा तुम्ही तिळाचं दान करायचं आहे ज्याच्यामध्ये आहे गुरुतत्व. पिवळे वस्त्र तुम्ही दान करू शकता. कुठल्याही सवासणीची तुम्ही ओटी भरू शकता. असा हा पवित्र गुरुपुष्य अमृत योग आहे.
गुरुपुष्य अमृत योग ज्याचा संबंध आहे पिवळ्या रंगाशी. आवर्जून आज हळद तुम्ही घ्यायची आहे. हळदीचं दान तुम्ही करू शकता. तर अतिशय पुण्यदायी असलेला आजचा दिवस. आणि बघा, आजचा अजून एक दिवस म्हणजे उद्या आहे दत्तगुरु महाराजांचा कलियुगामधला अवतार शंकर महाराज. त्यांचा उद्या वैशाख शुक्ल अष्टमीला समाधी दिन आहे. या संगम युगामध्ये शंकर महाराजांची आपल्याला प्रचिती येत आहेत. आपल्या भक्तांना ते दर्शन देत आहेत. त्याची प्रचिती मला गेल्या वेळेला मी अक्कलकोटला गेले त्यावेळेस मला त्यांची प्रचिती आली. अचानक आपल्या समोर ते प्रगट होतात. आपल्याला लक्षात येत नाही. आपण स्तंभित होऊन जातो. आपल्याला अजिबात आपल्याला लक्षात येत नाही की अरे शंकर महाराज आहेत. आणि त्यांचे लाल लाल डोळे आणि अशी व्यक्ती की आपण म्हणतो की अरे ही आंधळी व्यक्ती आहे, तिचे लाल लाल डोळे आहे, नजर पूर्ण वरती, पण अतिशय मोठे डोळे असलेले. आणि ती म्हणते की मला काहीतरी द्या. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही. मी सगळी पूजा अभिषेक करून मी बाहेर आले. आणि त्यावेळेस मी ज्या ठिकाणाहून मी श्रीफळ वगैरे घेतलेलं होतं तिथे मी चपला काढलेल्या होत्या, म्हणून चपला मी घातल्या. तिथेच भिंतीला चिकटून ती व्यक्ती बसलेली होती. आणि मी सहसा आपण आपल्या घरी कोणाला तरी मदत करतो म्हणून मी माझ्या पर्समध्ये 10च्या नोटा होत्या, म्हणून मी त्या नोट काढली आणि मी द्यायला लागली. आणि मला लक्षात आलं की ती 50ची नोट आहे. पण म्हटलं नाही, ह्या वेळेला आपल्याला ही 50ची नोट आली म्हणजे यांच्यासाठीच आहे. मी म्हटलं काका प्लीज बघून घ्या, कारण ते दिसत नव्हतं. आपल्याला कळतंय काका ही 50ची नोट आहे, म्हटलं बघून घ्या. तर फक्त ते हसले. आणि थोडं अंतर म्हणजे अजिबात आपण भ्रमित होतो या गोष्टी. जसं मला नर्मदा मैयानी दर्शन दिलं आम्हाला सगळ्यांना. आत्ता नर्मदा परिक्रमा माझी 4थ्या वेळेस होती. त्यावेळेस नर्मदा मैयानी साक्षात दर्शन दिलं. आमच्या जवळ बसली, ती बोलली, हसली, मंदस्मित ती करत होती. माझा अनुभव मी नर्मदा परिक्रमेमध्ये सांगितलेला आहे. या व्हिडिओ खाली मी टाकून ठेवते. दैवी शक्तींचे अनुभव आपल्याला येतातच. फक्त आपण ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा रेकी ध्यान करतो त्या शक्तींशी आपण एकरूप व्हायला लागतोच. स्वप्नामधून विविध दिव्य अनुभूती म्हणून आपल्याला त्यांची प्रचिती येते. आणि अशी मला त्यावेळेस अक्कलकोटला समाधी मंदिराजवळ मला शंकर महाराजांनी त्यांच्या असण्याची अनुभूती दिली. आणि मी पुढे निघाले आणि थोडे अंतर चालून गेल्यानंतर मला असं जाणवलं की अरे त्या व्यक्तीला एकदा परत बघावं, हे शंकर महाराज होते का. म्हणून मी परत वळाले, पण मला ती व्यक्ती दिसली नाही. तेवढ्या वेळाकरताच मला ती व्यक्ती दिसली. शंकर महाराज, तुमच्या असण्याची प्रचिती तुम्ही मला देत आहात. भरभरून मला त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि बघा, पुणे इथे सातारा रोडवर धनकवडी या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जिवंत समाधी त्यांनी घेतलेली नाही आहे, पण मी म्हणते की जी जिवंत समाधी आहे तिथे खूप व्हायब्रेशन्स आहेत. जेव्हा तुम्ही या मठात जाता तुम्हाला अनुभूती येते की शंकर महाराज आपल्या आजूबाजूलाच आहेत. त्या मठाद्वारे आपल्याला त्यांच्या असण्याची प्रचिती येते. अखंडितपणे इथे अन्नदान सुरू आहे. खिचडीचा सुंदर असा प्रसाद इथे मिळतो. खूप चव असलेली खिचडी आपल्याला इथे मिळते. आपण जेव्हा तो प्रसाद घेतो पूर्ण तृप्तता त्या प्रसादाद्वारे आपल्याला मिळते. अवलिया अवतार, एक सत्पुरुष आपण म्हणू शकतो की ज्यांचा जन्म झाला तो 1785 साली नाशिक जिल्ह्यामध्ये अंतापूर ह्या गावी. चिमणाजी उपासनी, जे निसंतान होते, त्यांना ओढ लागली होती आणि जे शंकर देवांचे थोर उपासक होते, शंकर देवांची ते अखंडितपणे साधना करत होते. शंकर देवांनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि तो होता कार्तिक शुक्ल अष्टमीला. दृष्टांत दिला की गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर झाडाखाली तुला असंख्य वाघ दिसतील. या वाघांच्या मध्ये मी आहे बालस्वरूपामध्ये. न घाबरता मला तू घरी घेऊन ये आणि बघ, तुला तुझ्या साधनेची प्रचिती तुला येत आहे. चिमणाजी पण ते आणि त्यांची पत्नी पूर्ण तो भाव ठेवून त्या दृष्टांतावर भाव ठेवून ते त्या गावाच्या बाहेर गेले. आणि खरंच त्यांना वाघ चौबाजूंनी असलेले आणि मध्ये एक बाल स्वरूप छोटेसे बालक दिसले. जाऊन त्यांनी न घाबरता ते बाळ आपल्या घरी घेऊन आले. आणि असा तो अवतार शंकर महाराज,
शंकर त्यांचं नाव ठेवण्यात आलं. विविध लहानपणापासूनच ते त्यांच्या असण्याची प्रचिती द्यायला लागले की ते त्यांच्यामध्ये दैवी अवतार आहे. अनेक नावं त्यांची आहे आणि तुम्हाला त्यांची प्रचिती यायला लागते. शंकर महाराज, मी जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा मला माहिती होतं की त्यांचा मठ आहे. त्या मठावरनं मी कित्येक वेळा गेले, पण मला असं जाणवलं नाही की आपल्याला तिथे जायला पाहिजे. आमच्याच पीस रेकी फॅमिलीमधली रिग्रेट रेकी मास्टर वर्षा मराठे, हिच्यामुळे मला माहिती झाले की शंकर महाराज कोण आहेत. तिला मी सहजच बोलले होते की वर्षा, मला असं सारखं वाटतं की शंकर महाराज त्यांच्या तिथे मठात जाऊ. तर ती म्हणे नक्की मॅडम, तुम्ही तिथे जाऊन या, त्यांची खूप छान प्रचिती तुम्हाला यायला लागते. आणि तिने आवर्जून दसऱ्याच्या वेळेस मला नवरात्रामध्ये तिने मला शंकर महाराजांची पूर्ण पोथी तिने मला आणून दिली आणि त्या पोथीचे माझे पारायण होत आहे. वर्षा मराठे, मी तुझे खूप आभार मानते. तिच्यामुळे मला कळालं की शंकर महाराज जे या कलियुगामध्ये त्यांच्या असण्याची प्रचिती आपल्याला देत आहेत. अतिशय उग्र असलेले त्यांचे डोळे, त्यांचे स्वरूप अजानुबाहू, त्यांची बसण्याची पद्धत, आणि बघा ते त्यांची प्रचिती देत आहेत त्यांच्या असण्याची. उद्या त्यांचा आहे समाधी दिन. नक्की आवर्जून जे पुण्यात लोक आहेत त्यांनी शंकर महाराजांचे दर्शन घ्या. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. खूप आभार मानते मी शंकर महाराजांचे. त्यांचेच गुरु श्री स्वामी समर्थ यांचा अखंडित जप तिथे सुरू असतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दत्तगुरु संप्रदायामधले सगळे अवतार यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या सगळ्या अवतारांची प्रचिती आपल्याला येत आहे रेकी साधनेद्वारे. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद कायम सगळ्यांना मिळत राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो, ही माझी मनापासून इच्छा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.